तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा आहे, ती आपल्या सर्वांना त्याची जाणीव आहे, की 1 महिना फक्त या बोर्ड परीक्षेसाठी शिल्लक आहे. आणि या 1 महिन्यामध्ये हं, तुमच्याकडे जो वेळ आहे, तुम्हाला सगळ्या विषयांचाच अभ्यास करायचा आहे. पण मॅथेमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथेमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये जर का तुम्हाला 40 आउट ऑफ 40 40 पैकी 40 मार्क मिळवायचे असतील, तर काय करायला पाहिजे? तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला त्याचा या बोर्ड एक्झाममध्ये मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मध्ये 40 आउट ऑफ 40 मिळवण्यासाठी नक्की उपयोग होईल. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इतर महत्त्वाच्या प्रश्नांचे जे आपले व्हिडिओ आहेत, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर सर्वात आधी हे समजून घ्या, की जर 40 पैकी 40 मिळवायचे असतील, तर आत्तापर्यंतच्या बोर्डच्या एकूण 2019 पासून ते 2025 पर्यंतच्या ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्याच्यामध्ये 2019 ची जी प्रश्नपत्रिका आहे, तर त्याचा पेपर पॅटर्न आणि आत्ताचा जो चालू पेपर पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो फरक कुठला आहे? तर पहिले 2 त्यातले जे प्रश्न आहेत, तर ते 9th स्टँडर्डवर इयत्ता 9वी वरचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. तर ते जर पहिले 2 प्रश्न सोडले, तर बाकीचे सगळे प्रश्न हे तुमच्या 10th स्टँडर्डचे आहेत, की जे की आत्ताच्या पेपर पॅटर्नला तुम्हाला उपयोगी होतील. तर पहिला काम काय करा, तर 2019चा ज्या प्रश्नपत्रिका आहे 2019ची, तर ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना, प्रॅक्टिस करताना त्यातले पहिले 2 प्रश्न जे 9th स्टँडर्डवर आहेत, 9वीवर आधारित आहेत, ते सोडून द्या. बाकीचे सगळे पुढचे प्रश्न करा. आणि त्याच्यानंतर 2020 पासून ते 2025 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2च्या, त्या सगळ्या सॉल्व्ह करा. त्याचा तुम्हाला नक्कीच या बोर्ड एक्झाममध्ये फायदा होईल. तर ह्या एकूण किती प्रश्नपत्रिका आहेत? 2019च्या 2 प्रश्नपत्रिका. पण त्याच्यामध्ये काळजी काय घ्यायला सांगितली आहे मी, की 9वीवर आधारित जे प्रश्न आहेत ते सोडून बाकीचे प्रश्न तुम्ही त्याचा सराव म्हणून, प्रॅक्टिस म्हणून उपयोग करू शकता. आणि त्याच्या पुढचे एकूण 11 पेपर आहेत. तर 2020 पासून ते 2025 पर्यंत, तर ते 11च्या 11 पेपर काय करा, सॉल्व्ह करा. फक्त एवढं करून तुम्हाला चालणार नाही. म्हणजे साधारण हे जर सगळे प्रश्न केला, तर तुम्ही 30-35 पर्यंत सहज जाऊ शकता. पण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मध्ये 4 मार्कचे जे क्वेश्चन आहेत, त्याला आपण हॉट क्वेश्चन्स म्हणतो. तर त्याचं प्रिपरेशन करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे हॉट क्वेश्चन त्या परीक्षेच्या 2 तासामध्ये तुम्हाला सोडवायचे. मग त्या 2 तासामध्ये जर ते सोडवायचे असतील, आणि हे थोडे चॅलेंजिंग क्वेश्चन असतात. त्यामुळं त्याचा आधी जर तुमचा सराव असेल, तर ते प्रश्न तुम्हाला परीक्षेत लवकर सुटतील. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर मी तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनचा एक बुक रेफर करणार आहे, की जेणेकरून ते जर बुक तुम्ही घेतलं, तर ते तुम्हाला इथे प्रोडक्ट म्हणून जे दिसतंय आपल्या चॅनलवर, त्याच्यावर जर क्लिक केलात तिथे, तर तिथे तो 4 मार्कचं जे बुक आहे ते तुम्ही तिथून परचेस करू शकता, किंवा तुमच्या जवळच्या स्टेशनरीमधून ते बुक काय करा, तिथून परचेस करा टार्गेट पब्लिकेशनचं. तर त्या बुकचं नाव काय आहे? चॅलेंजिंग क्वेश्चन्स. टार्गेट पब्लिकेशन 4 मार्कचे जे हॉट क्वेश्चन आहेत, चॅलेंजिंग क्वेश्चन्स म्हणून ते बुक आहे. ते बुक जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केलं, तर या 40 आउट ऑफ 40 मध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे नवनीतचे काही असतील, तर तेही IQB असेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक, किंवा बोर्डची क्वेश्चन बँक असेल, तर तेही सगळे सॉल्व्ह करा. आणि 4 मार्कच्या क्वेश्चनचे जेवढे जेवढे तुमच्याकडे काही प्रॅक्टिस पेपर आहेत, क्वेश्चन नंबर 4 आणि 5 ची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कारण हेच क्वेश्चन तुमचे मार्क जे आहेत तिथे जाऊ शकतात. तर ही काळजी घ्या. आता जसं मी सांगितलं, ह्या ज्या 11 प्रश्नपत्रिका आहेत, त्या तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. जर त्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे अवेलेबल नसतील, तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरवर, जो की मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, किंवा इथे तुम्हाला स्क्रीनवर पण तो दिसेल, तर त्या नंबरला मला WhatsApp मेसेज करा. मी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या काही आहेत, त्याचे तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी तुमच्या WhatsAppवर PDF ज्या आहेत त्या सगळ्या सेंड करेन. जर का तुम्ही हे सगळं मी सांगितल्याप्रमाणे, खास करून ह्या 11 प्रश्नपत्रिका आणि 2019ची प्रश्नपत्रिका, क्वेश्चन पेपर जर का सॉल्व्ह केला, तर नक्कीच तुम्हाला त्याचा यूज होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसंच हा व्हिडिओ, जर तुम्ही टीचर असाल किंवा स्टुडंट असाल, तर इतर स्टुडंटना सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो फॉरवर्ड करा. आणि जसं मी सांगितलं आता, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, थँक्यू.